रामकृष्ण हरी. माझ्या निदर्शनाला असा आला आता या युगामध्ये, आता मी 60-61 वर्षाचा झालो. माझ्या वडिलांना मी एवढा घाबरत होतो, एवढा मर्यादित राहत होतो, पण आता तसा विषय राहिला नाही. बापाची मर्यादा मी कधीच ओलांडली नाही. बाप जसं सांगेल तसं, बाप जर कळला तर आपण चूप बसायचं. पण आता परिस्थिती अशी आहे मित्र, माझ्यासारख्या वयस्कर माणसांना सांगतो मी, आता बापांना मर्यादित राहावं लागतं. कारण की मला भरपूर अनुभव आले जगाचे. मी बाजार फिरतो, बाप बेट्यांची भानगडे सुद्धा ऐकतो. आता मला असा अनुभव आला की आता बापानं मर्यादित राहायचं, पोरग्याला वर चढून बोलायचं नाही. पोरग्याला जर सांगलं की असं कर, असं नको करू, असं कर, तर पोरगा तुम्ही चुप असा, तुम्हाला काही कळत नाही. आणि आपण जर बापाचा अधिकार गाजवला, त्याच्यावर अधिकारानं जर सांगितलं की तुला असंच करावं लागेल, तर मात्र मग आपली मर्यादा तो ओलांडल्याशिवाय राहणार नाही. कारण की वस्तुस्थिती अशी झाली आता, पोरं बापाचं ऐकतच नाही आता. म्हणून आपणच आपली मर्जी सांभाळून, आपणच आपली इज्जत सांभाळून, आपणच चूप राहायचं आहे. तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पावेल. अहो माझ्या डोळ्याच्या सामने बाप गाडी जोडी झुकून शेतात जातो, पोर किक मारता मोटरसायकलला इकडे फिरतील तिकडे फिरतील, तो बाप ढोरं बांधीन काय, वावरात जाईन काय. पण पोरांचं आता बापाकडे लक्ष राहिलं नाही. म्हणून पहिले गुरुजी लोक गावात राहत होते. नुसतं कधी पोरगा कधी काही गोट्या खेळत असला किंवा कुठे राहतात असे लपत लपत फिरत होते. आमच्यासारखे पोरं त्या टायमाचे, आमच्यासारखे पोरं लपत फिरत होते, या गलीतून जाऊ का त्या गलीतून जाऊ. एखादी वयोवृद्ध जर माणूस सामने गेला तर पोरं घरात पळून जात होते. पण आताचा विषय असा होऊन गेला, पोरग्याला जर आपण बोलायला गेलो की वाढव्या नेंबर राय तुझ्या 2 कान फटीत घालून देईन, तिकडून पोरगा काय म्हणतो, मला बी आते बरं बाबा, तेवढ्यातच आपलं मरण होऊन जातं. म्हणून आपलं मरण होऊ नका द्या. बापांनो, माझ्यासारख्या बापांनो, पोरांवर वरचढ करू नका, वरचढ बोलू नका. ते म्हणेन तसं वागा, प्रेमानं वागा, प्रेमानं राहा. हीच सगळ्या जनतेला, सगळ्या युवा मंडळीला आणि माझ्यासारख्या बापांना सांगण्याचा मी प्रयत्न करतो. रामकृष्ण हरी.